आपण कुठे जातोय? मला खरंच खूप भीती वाटते. गर्दीच्या ठिकाणी. रश्मी, तुझे केस? येतो याच्यामुळे तुझ्या अंगावर पुरळ येत होते. हा तुझ्या अंगावर ऍसिड फेकत होता. तू ओळखतेस याला? नाही. नीट बघ, ओळखतेस तू? नाही, ओळखत नाही मी ह्याला. ठीक आहे, काळजी करू नकोस, तुझ्यावरचं संकट टळलंय आता. आम्ही बघतो याचं काय करायचं ते. जा तू घरी. चल रे, चल. हॅलो पराग, पराग गुड न्यूज आहे. अरे अस्मिता मॅडमनी पकडले त्याला. आणि ऐक ना, मी असं सांगितलं होतं की जर अस्मिता मॅडम त्याला पकडेल ना तर मग आपण देवळात जाऊ एकत्र. प्लीज. हो ठीक आहे. हे बघ, तू देवळाजवळ थांब, मी लगेच येतो. ओके ओके बाय. अरे काय झालं? अरे रश्मीवर हल्ला करणारा पकडला गेला. काय सांगतो? बरं आम्ही जरा देवळात जाऊन येतो. हा एक मिनिट. अरे बॉसने विचारलं तर मी काय सांगू? अरे सांग ना तिला काहीतरी. अरे काय ऐकलंय मी सगळं, पण म्हणूनच तुम्हाला परमिशनही देते. म्हणजे आता तरी तुमचं कामात लक्ष लागेल आणि असं मधनच जाणं थांबवाल तुम्ही, नाही का? जा. थँक्स अ लॉट मॅडम. हॅलोच. खुश सुटलो बाबा एकदाच आहे. हो ना. आणि आत्या, तुम्ही जे म्हणत होतात ना जादू टोणा, असं काहीही नसतं. हे सगळं माणूसच करतो. आणि देवाच्या दयेने आता सगळं छान झालंय. हो ना, म्हणून तर तू फोन केल्या केल्या मी लगेच देवळात आले. अगं रश्मी, तू आत्याला देवळात बोलवण्याच्या ऐवजी त्या माणसाला पकडलं ना तिकडे बोलवायला पाहिजे होतं. का रे? हेच सांगायला की जादू टोणा वगैरे काही नसतं. या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या आपल्या मनाचे खेळ असतात, बाकी काही नाही. पराग, पराग. जादू टोणा. बघितलात ना, मी सांगितलं होतं तुम्हाला. या घरात भुताटकी आहे, पण नाही, माझं ऐकलं नाही तुम्ही. हसलात माझ्यावर.
अरे त्या अस्मिता अग्निहोत्रीच्या नादाला लागू नका, जीव जाईल तुमचा. सोडा सोडा हे घर, सोडा. या घरात भूत अटकी आहे. हे घर सोडा, सोडा हे घर. अहो मॅडम, मला माफ करा हो, माझी काही चूक नाही, मला सोडा. चुप आहे. अहो पण हा बोला मिस्टर पराग. काय पाण्याने पेट घेतला? तुम्ही काळजी करू नका, मी येते तिथे. रश्मीच्या घरी कधी गेला होतास? रश्मी? कोण रश्मी? खोटं बोलू नकोस. जिच्या अंगावर तू हे ऍसिड टाकणार होतास ना, ती. आओ मी साधा सुद्धा पाकिट मारा हो, मी काय दरोडेखोर नाही. मी कोणाच्या घरात घुसून चोऱ्या वगैरे नाही करत. म्हणून ऍसिड फेकणार होतास तिच्यावर? सांग, कोणाच्या सांगण्यावर करतोयस हे सगळं? बोल. माहिती नाही तुला? खरंच मला माहिती नाही हो. मला एक दिवस एक SMS आला होता, त्यात लिहिलं होतं की एका बाईला त्रास द्यायचा, मग पैसे भेटतील. मला टाइमपास वाटला म्हणून मग मी चालेल म्हणून SMS केला. तर दुसऱ्या दिवशी मला त्या बाईचा फोटो, पत्ता आणि ऍडव्हान्सची सगळी रक्कम माझ्या घरी पोचली. पण मी त्या माणसाला काळा का गोरा पण बघितलेला नाही मॅडम. कुठल्या नंबरवर नाही येत होते SMS? दरवेळेस वेगवेगळ्या नंबरवर नाही यायची. सेठ, ते सगळे नंबर घे याच्याकडनं आणि बघ कोणाच्या नावावर आहे. नंबर दे पटकन, नंबर दे पटकन. आणि दाजी तुम्ही जा सोबत, मी रश्मीकडे जाते. चल चल. बघितलं, सांगत होते ना मी, पण कोण ऐकणार माझं? अरे हे काम त्या बाईच्या हातचं नाहीये. येऊ दे तिला, चांगली खडसावते. तीच आली असेल, बघतेस तिला. मॅडम मॅडम हे सगळं काय होतंय? खरंच काहीच कळत नाही आम्हाला. ग्लास कुठे आहे तो? मॅडम तिकडं. आणि पाणी कशात ओतलं होतं? ह्या जगात ना. आजही एकाला पकडलं होतस ना, तरी घरात पाण्याने पेट घेतला. ते कसं काय? ए बाई, हे ना तुझ्या हातचं काम नाहीये. आता तरी मान्य कर. घरात बस आता, नाहीतर तुझ्याही जीवावर बेतेल. सांगून ठेवतेय. आत्याबाई, तुम्ही हे जे काही सांगताय ना, हे बऱ्याच लोकांनी बऱ्याच वेळा सांगितलंय मला. अहो जीवावर बेतेल नाही, बेतलं सुद्धा आहे बऱ्याचदा. पण नाही मी घरी बसले, नाही माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं. हा, गुन्हेगारांचं वाईट झालं हे नक्की. तेव्हा तर सतत जादू टोणा असं बोलून मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. नाही तर सगळ्यात आधी पोलिसात तुमची तक्रार करेन. कळलं?
माझाच चुकलाय म्हणून मी इकडे आले, तुमची काळजी वाटली ना म्हणून आले इकडे. पण नाही, मी जाते आता, परत कधीही येणार नाही. जाते मी. मॅडम प्लीज आता तरी बोला ना, हे सगळं काय होतंय? हे सगळं कसं होतंय आणि का होतंय ते हा काचेचा तुकडाच सांगेल आपण. मॅडम मिळाली साहेब. डाय इथाइल इथर आणि पोटॅशियम पार्टिकल्स वापरले की काम झालं. फक्त वरून पाणी ओतायचं की आग लागणार. याचा अर्थ घर बंद असताना कोणीतरी घरात शिरलं आणि काचेच्या ग्लासमध्ये पोटॅशियमचे तुकडे टाकून हे केमिकल ग्लासला लावून ठेवलं. म्हणजे या सगळ्याचा सूत्रधार तो पाकिटमार नाहीये तर दुसरंच कोणीतरी. शेजारच्या काकू किंवा आत्या, खुद्द पराग. हॅलो, हां, थँक्यू. मॅडम तुमचा अंदाज बरोबर निघाला. योगेश गेल्या महिन्यात मुंबईत आलाय. अगं पण मनाली, तू दुबईहून येणारे सगळ्या फ्लाईट चेक केल्या होत्यास ना? अरे हो, पण त्या दुबई मुंबई फ्लाइट्स मॅडमने सांगितल्यानंतर दुबई दिल्ली फ्लाइट्स चेक केल्या आणि तो दिल्लीहून आलाय. पण मग त्याच्या आईबाबांनी आपल्याला खोटं का सांगितलं की तो अजूनही दुबईतच आहे म्हणून? तेच तर शोधायचंय. म्हणाली योगेशच्या घरच्यांवर बारीक लक्ष ठेव. योगेश जर मुंबईत आला असेल तर त्याच्या घरच्यांपैकी कोणी ना कोणी त्याला नक्की भेटत असणार आणि विशेषतः त्याच्या भावावर. मॅडम बोल म्हणाली. योगेशचा भाऊ रोज कॉलेजला जाताना PV रोडवरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जातो आणि म्हणून मी आज त्याचा पाठलाग केला. मग मॅडम योगेश हॉस्पिटलमध्ये आहे. हॉस्पिटलमध्ये? हो मॅडम. त्याचा भाऊ चोरून योगेशला भेटतो आणि कदाचित हे सगळं त्याच्या घरच्यांना माहीत नसावं. गुड. मी पोहोचते हॉस्पिटलमध्ये. आता या योगेशवर उपचार करण्याची वेळ आली. ओके मॅडम. सिस्टर, सेठ तू इथेच थांबून लक्ष ठेव. आम्ही दोघी आज जातो आणि कोणी आलं तर लगेच कळ. योगेश, हाउ यू फीलिंग नाउ? तुम्ही मी बदली डॉक्टर. आजपासून मी उपचार करणार आहे तुझ्यावर. कसं वाटतंय आता? खूप जगावंसं वाटतंय.
झालेल्या सगळ्या चुका दुरुस्त कराव्याशा वाटतायत. डॉक्टर डॉक्टर मी पुन्हा नाही जाणार हो अशा जागी. अशा वाईट ठिकाणी मी पुन्हा नाही जाणार. पण मला या एड्सच्या आजारातून बरं करा डॉक्टर. डॉक्टर मला जगायचंय, मला मरायचं नाही डॉक्टर. मला जगायचं. प्लीज मला वाचवा डॉक्टर. शांत हो, रिलॅक्स. बरं, आई बाबा कुठे असतात तुझे? घरी. ते आले नाही का भेटायला? नाही, फक्त माझ्या भावालाच माहिती की मला हा आजार झालाय. का? कुठल्या तोंडाने सांगू त्यांना की मला हा आजार झालाय? त्यांना वाटतं आपला मुलगा दुबईमध्ये. आजही त्यांचे शब्द आठवतात मला. समजावत होते ते मला, सांगत होते. मीच नाही ऐकलं. आता त्यांच्याकडे जाईन तर बरं होऊनच जाईन, नाहीतर मेलेला. योगेश, हे बघ, अजिबात काळजी करू नकोस. तू नक्की बरा होणार आहेस. अरे, मेडिकल सायन्स मध्ये रोज नवनवीन शोध लागतायत आणि तुझा हा आजार असाध्य राहिलेला नाहीये. हिम्मत हरू नकोस. डोंट वरी. काय झालं? सगळे शांत काय ते एवढे? कारण आमचा शोध त्या पाकिटमारापर्यंत येऊन थांबलाय. पुढे काहीच निष्पन्न होत नाही. अरे, निष्पन्न झालं नाही असं कसं म्हणतोस? या सगळ्यामध्ये योगेश कुठेच नाहीये हे निष्पन्न झालं. अगं, पण मनाली, आपल्याला याच्या मागे कोण आहे हे शोधायचं. याच्या मागे कोण नाहीये ते नाही ना. अरे पण कोण नाही हे शोधलं की एक एक जण गळत जाऊन शेवटी जो राहील तोच असणार ना. बघ, सत्य आहे. बघ, दाजीला पण पटलं. मॅडम, मेल आलाय लॅबमध्ये. आपला अंदाज बरोबर आहे. ग्लासच्या तुकड्यांवरती डाय इथाइल इथर आणि पोटॅशियम पार्टिकलचा ट्रेस सापडला. पाणी पेटणं इज अ सायन्स एक्सपेरिमेंट आहे. सेट, पराग केमिकल कंपनीत कामाला आहे ना? हो मॅडम. शिवाय हाताला फोड येणं, पुरळ उठणं, भाजल्याचे व्रण येणं हे सगळं केमिकलमुळेच होऊ शकतं. आणि त्या पाकिट माराकडे सुद्धा कसली तरी पावडर सापडली होती. म्हणजे परागच करतो हे सगळं. नाही, मला चंद्रशेखर वरती संशय आहे. त्याची नजर रश्मीवरती आहे. पण चंद्रशेखर परागच्या घरी कसं जाऊ शकेल? या बाबतीत आणखीन माहिती रश्मीकडूनच मिळेल आपल्याला.
तुम्ही? मला सांग, तुमच्या घराच्या किती किल्ले आहेत? 2. एक माझ्याकडे असते आणि एक परागकडे असते. आणखीन कोणाकडे असते? म्हणजे कोणाला कधी दिली होती वगैरे, नीट आठवून सांग. नाही. हा समोरचा फ्लॅट कोणाचा? हा परागच्या कंपनीचा आहे. ह्याच्या किल्ल्या कोणाकडे असतात? माहित नाही मला. हा पण पराग मागे म्हणत होता की फ्लॅट अलॉटमेंटचं काम चंद्रशेखर बघतो. मी आलेच.